लग जाएगा मैडम को। अरे मैडम एक मिनट रुक जाइए, नहीं रुकना नहीं है, रुकना नहीं, प्लीज लेट मैडम कंटिन्यू प्लीज। प्लीज ये सर ने जो 3 बातें कही हैं ट्वीट में, अंदर जाके ये लगा तर थोड्याच वेळात कॉक्रोच जनता पार्टीचा संसदेवर धडक मोर्चा निघणार आहे। आजपासून संसदेचं अधिवेशन सुरू होतंय। विद्यार्थी संसदेवर मोर्चा काढणार आहेत। वांगचुक यांच्या पत्नी या आंदोलनात सहभागी होणार आहेत। आता त्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे। कॉक्रोच जनता पार्टीचा संसदेवर एल्गार थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपण पाहतो। ही दोन दृश्य थोड्याच वेळात हा मोर्चा जो आहे तो संसदेवर धडकणार आहे। तर दुसरीकडे जंतर मंतरवर पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे। 5,000 जवान, 25 बटालियन्स आणि 15 झोन असे उभारण्यात आलेले आहेत। जंतर मंतरवर पोलीस बंदोबस्त, तगड़ा पोलीस बंदोबस्त। कब से हो यहाँ पर? कब से हो यहाँ पर? कल से है जी। नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र कल से यहाँ पर हूँ और हम पीसफुल प्रोटेस्ट कर रहे थे, पर इन लोगों को कोई फर्क नहीं पड़ता है। ये हमें गाली दे रहे हैं, ये हमें स्टैम्प पैड करने की कोशिश कर रहे हैं कि हमारी जान जाए यहाँ पर, है ना। पर ये क्लियर मैसेज है हमारे यहाँ से कि हम संसद जाएंगे, वी गो टू द पार्लियामेंट, दैट इज क्लियर। काही झालं तरी आम्ही संसदेवर धडकणारच, हा मोर्चा संसदेवर जाणारच अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिलेली आहे। भर पावसात हाती झेंडा घेऊन विद्यार्थ्यांकडून हे आंदोलन सध्या सुरू करण्यात आलेले आहे। जंतर मंतरवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात